मला पाठीमागे बी एका ताईने व्हिडिओमध्ये कमेंट केली होती की ताई तुम्ही एवढूच ना लहान लेकराला काम का लावतात. मी काही त्याला काम लावत नाही ताई, त्यालाच लय कामाचा जोर आहे. तर तो मला काम का करू लागत होता, त्याला खायचा होता ज्वारीच्या पिठाचा डोसा आणि ते पण मला म्हणत होता की मम्मा मस्तपैकी खमंग आणि कुरकुरीत झाला पाहिजे. मग 2 तास ज्वारीचं पीठ ते भिजायला टाकलं होतं आणि पीठ भिजल्यानंतर तुम्ही बघू शकतात मी अशा प्रकारे ज्वारीच्या पिठाचा डोसा करून घेतला आहे. आणि त्याच्याबरोबर त्याला ग्रीन चटणी पण पाहिजे होते. इथे हिरव्या मिरच्या, थोडंसं खोबरं, लसूण, शेंगदाणे आणि आलं घेऊन ते काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता जरा घट्ट झाले, त्याच्यामुळे थोडंसं मी पाणी टाकणार आहे. लगेच आपण ह्या चटणीला तडका देऊन घेणार आहोत. गॅसवरती छोटंसं पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये तेल टाकले, जिरी मोहरी चांगली तडतडली की आपल्याला ती चटणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि पटकन अशी डिश झाकून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा वास त्याच्यामध्येच राहिला जातो किंवा मुरला जातो. इकडे एक डोसा झालेला आहे आणि दुसरा डोसा मी ते पळीचा वापर न करता केलेला आहे. बघू शकता तुम्ही किती मस्तपैकी बलून आलेले आहेत त्याला. आणि इकडे वाटीमध्ये मी चटणी घेतलेली आहे आणि खाण्यासाठी मस्तपैकी ताट तयार करत आहे. आणि हा डोसा तुम्ही बघू शकतात किती मस्तपैकी जाळी फुटलेली आहे त्याला. तर बाळाला हे ताट दिलेलं आहे, त्याला म्हणत होते कसं झालं, तर तो म्हणत होता थँक्यू मम्मा, एकच नंबर झाली. चला तर मग बाय.